चोपड़ा शहर के अंबेडकर नगर में एक हल्दी समारोह के दौरान गोलीबारी की दर्दनाक घटना घटी। जानकारी के अनुसार सीआरपीएफ से सेवानिवृत्त पीएसआई किरण मंगले ने अपनी ही बेटी तृप्ति और दामाद अविनाश वाघ पर फायरिंग कर दी। बताया जा रहा है कि उच्च शिक्षित तृप्ति ने कम पढ़े लिखे युवक अविनाश से विवाह किया था, जिससे नाराज होकर आरोपी पिता ने यह कदम उठाया। घटना के समय नाच गाने का कार्यक्रम चल रहा था, तभी किरण मंगले ने अपनी लाइसेंस पिस्तौल से फायरिंग की। गोली लगने से तृप्ति की मौके पर ही मौत हो गई, जबकि अविनाश वाघ घायल हो गए। उन्हें इलाज के लिए पुणे भेजा गया है। स्थानीय नागरिकों ने आरोपी किरण मंगले को पकड़कर जमकर पीटा, जिससे वह गंभीर रूप से घायल हो गया। उसे इलाज के लिए जलगांव भेजा गया है। इस मामले में अविनाश वाघ की मां की शिकायत पर चोपड़ा पुलिस स्टेशन में हत्या का मामला दर्ज किया गया है। आगे की जांच पुलिस निरीक्षक मधुकर साल्वे कर रहे हैं। काल चोपड़ा शहरामध्ये रात्री 10 वाजताच्या सुमारास आंबेडकर नगरामध्ये एका ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम होता आणि त्याच्या आदल्या दिवशी आज लग्न होतं, काल त्याच्या हळदीचा कार्यक्रम होता। हळदीचा कार्यक्रम सुरू असताना अचानक त्या ठिकाणी एका व्यक्तीनं गोळीबार केलेला आहे। त्या गोळीबारामध्ये ज्या व्यक्तीनं गोळीबार केला त्याची स्वतःची मुलगी आणि जावाई या दोघांना गोळी लागलेली आहे। मुलगी मरण पावलेली आहे आणि जे जावाई आहे त्याच्या कमरेत गोळी लागलेली आहे, तो जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे। गोळीबार करणारा जो आहे तो किरण अर्जुन मंगळे हा शिरपूरचा राहणारा आहे आणि त्याची जी मुलगी आहे, मुलीचं नाव तृप्ती आहे। तिने 1 वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता। त्यांचाच एक नातेवाईक आहे अविनाश वाघ नावाचा, तो पुण्यात असतो। त्या दोघांनी प्रेमविवाह केला आणि हा जो प्रेमविवाह झाला होता तो ह्या किरण मंगळेला मान्य नव्हता, म्हणजे मुलीच्या वडिलांना मान्य नव्हता आणि त्यातून ही हत्या झालेली आहे। एक तर त्यांचा कौटुंबिक वाद होता आणि मुलगी MBBSचं शिक्षण घेत होती, मुलगा कमी शिकलेला होता। वडिलांची अशी इच्छा होती की त्या मुलीनं अशा कमी शिकलेल्या मुलासोबत लग्न करून, एकमेकाचे नातेवाईक आहेत, जवळचे नातेवाईक। टार्गेट सरळ असं होतं की मुलीचे जे वडील आहेत किरण मंगळे यांना मुलगी आणि त्यांचं जावई या दोघांना गोळी घालायची। लग्नामध्ये हळदीचा कार्यक्रम सुरू होता। त्या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर DJ लावून तिथं सगळी मुलं वगैरे नाचत होती मंडपामध्ये। ही गोळ्या झाडल्यानंतर तिथं जी काय लोक होते, नाचत होती मुलं, तर सर्वांनी मिळून हा गोळी झाडणारा जो किरण मंगळे आहे याला पण मारहाण केलेली आहे। तो पण जखमी आहे, त्याच्यावर जळगावमध्ये उपचार सुरू आहेत आणि जो त्यांचा जावई आहे त्याला पुण्याला शिफ्ट केलेलं आहे, त्याची प्रकृती व्यवस्थित आहे, पुण्यामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी जे जखमी मुलगा आहे अविनाश वाघ, त्याच्या आईची तक्रार घेतलेली आहे। आईच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। खुनाचा प्रयत्न, खुनाचा आणि आर्म्स ॲक्ट याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास चोपडा सिटीचे PI मधुकर साळवे करत आहेत। एकूण घटनास्थळी 3 राऊंड फायर केलेले आहेत। 2 अविनाश वाघला लागले आणि 1 त्या मुलीला लागले।